जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल, पेसा भरती असेल, तसेच इतर ज्या काही पदभरती संदर्भात वेळोवेळी जी काही महत्त्वाचे अपडेट असेल, तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो. तर सध्या बऱ्याचशा उमेदवारांचं जे काही सध्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात जी काही पदभरती आहे, तर त्या पदभरतीबद्दल बघा विचारणा होत होती. तर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या ज्या काही या ठिकाणी विजा भज आश्रमशाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती संदर्भात महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे, तर तो सध्या बघा या ठिकाणी निर्गमित झालाय. तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, जे काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी पदभरती सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने हा जो काही महाराष्ट्र शासनाचा जो जी-आर आहे, तर तो जी-आर 22 एप्रिल 2026 ला सध्या बघा या ठिकाणी निर्गमित झालाय. हा जो जी-आर आहे तो इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 22 एप्रिल 2026 ला इथं निर्गमित झालाय. आता ह्या जी-आरचं जे काही हेडिंग आहे ते म्हणजे स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजा भज आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीचे, नियुक्तीचे आणि वेतनाकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भाव करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अशा पद्धतीने या ठिकाणी हेडिंग देण्यात आलंय. म्हणजे जी काही पदभरती आहे तर त्या पदभरती संदर्भात ह्या ठिकाणी मार्गदर्शक ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं निर्गमित झाले. ह्याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर बघा हे इथं संदर्भ एकूण 3 संदर्भ देण्यात आले. त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, की ह्या ठिकाणी बघा राज्यातील विमुक्त जाती, त्यानंतर भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलींच्या शिक्षण देण्यासाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचे जे काही धोरण आहे सन 1953 पासून राबवण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी विमुक्त जे काही जाती आहे, भटक्या जमाती, विशेष मागास जे काही प्रवर्ग आहे आणि ऊसतोड कामगारांसंदर्भात जे काही मुलं आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी निवासी आश्रमशाळा ज्या आहेत, तर त्या सध्या सुरू करण्याचं जे धोरण होतं ते 1953 पासून सध्या राबवण्यात येत आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून प्राथमिक असेल, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुरू करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबद्ध संदर्भीय दिनांक 19 ऑक्टोबर 2020 च्या शासन परिपत्रकान्वये एकत्रित करण्यात आला आहे. विजा भज आश्रमशाळाच्या मंजूर असलेल्या आकृतीबंधानुसार आश्रमशाळा विभाग, वसतिगृह विभागात खालीलप्रमाणे शिक्षकेतर पदे अनुज्ञेय ह्या ठिकाणी बघा असणार आहेत. त्याच्यामध्ये जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये इथं जी काही पदं आहे तर ती पदं बघा दाखवण्यात आली. त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर प्रयोगशाळा परिचर, शिपाईचं पद आहे, त्यानंतर वसतिगृह अधीक्षकाचं पद आहे, स्वयंपाकीचं पद आहे, मदतनीसचं पद आहे, कमाठीचं पद आहे, बरोबर. आणि ह्यांसोबत जे काही शिक्षकांचं पद देखील सध्या बघा या ठिकाणी असणार आहे, कारण इथे आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जी काही आश्रमशाळा सध्या बघा या ठिकाणी भटक्या जमाती असेल, विशेष मागास प्रवर्ग, ऊसतोड कामगारांच्या या ठिकाणी मुला-मुलींकरिता जे शिक्षण देण्यासंदर्भात निवासी आश्रमशाळा सुरू आहे, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा त्या ठिकाणी जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही आकृतीबंधानुसार आश्रमशाळेमध्ये शाळा विभाग, वसतिगृह विभाग इत्यादी या ठिकाणी बघा जी काही पदं आहेत, तर ती पदांचं इथं मार्गदर्शक जी सूचना आहे तर ती देण्यात आली. एकंदरीत अशा पद्धतीने पदं आहेत. तसंच बघा इथं पुढे म्हटलेलं आहे, की ह्याच्यामध्ये राज्यातील शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात जाणाऱ्या विजा भज आश्रमशाळा किंवा विद्यानिकेतन, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निर्धारित करून एकूण पदांचा संच मान्यता प्रदान केल्यानंतर संच मान्यतेनुसार सेवानिवृत्तीनुसार अन्य कारणांमुळे रिक्त असलेल्या पदासंदर्भात भरती प्रक्रिया, नियुक्ती, वैयक्तिक मान्यता आणि वेतनाकरिता या ठिकाणी व्ही-जे-एन-टी सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भूत करताना सुसूत्रता, पारदर्शक आवश्यक असल्याने शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या विजा भज आश्रमशाळा, विद्यानिकेतन, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, नियुक्ती, वैयक्तिक मान्यता आणि वेतनाकरिता व्ही-जे-एन-टी सेवार्थ प्रणालीमध्ये अंतर्भूत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन या ठिकाणी होती. म्हणजे संपूर्ण जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीची या ठिकाणी बघा
सध्या जी काही ह्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे लवकरच जी काही पदभरती आहे तर ती विचाराधीन होती आणि त्याच्यामध्ये इथे जे काही शासन निर्णय आहे तर ते शासन निर्णय सध्या झालेले आहे. त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी 2 पार्टमध्ये माहिती देण्यात आली. त्याच्यामध्ये इथं क्रमांक जे आहे त्याच्यामध्ये काही पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता घेण्याबाबत शैक्षणिक संस्थेने व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही. म्हणजे या ठिकाणी जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात देखील सध्या बघा इथे येणार आहे आणि त्यासाठी बिंदू असेल, रोस्टर असेल तर ते सध्या पडताळणी करून ह्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला या ठिकाणी येणार आहे. तर ही एक महत्त्वाची जी काही सध्या बघा संधी आहे तर ती संधी इथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्यामध्ये पुढे म्हटलंय की सदर पदे सरळ सेवा भरतीने भरण्यासाठी विवक्षित पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादेची अट, सदर पद अनुदानित, अंशतः अनुदानित, संच मान्यतेनुसार पायाभूत पदामध्ये सदर पदाचा समावेश आहे किंवा नाही, ते प्रस्तावित वाढीव पद आहे, पदाचे मानधन किंवा वेतन श्रेणी याबाबत तपशील अंतर्भाव मान्यतेच्या प्रस्तावामध्ये असणे आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जी काही पदभरती आहे तर ते सरळ सेवा पदभरतीने ह्या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती भरली जाणार आहे. त्याची शैक्षणिक पात्रता नेमकी काय असणार, वयोमर्यादा असेल, बरोबर, इत्यादी वेतन श्रेणी असेल त्याचा देखील अंतर्भाव या ठिकाणी बघा होणार आहे. एकंदरीत ही पदभरती या ठिकाणी होणार असल्यामुळे ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्यांना बघा नक्कीच इथं संधी मिळणार आहे. तसंच बघा पुढे म्हटलं की रिक्त पदावर संस्थेने कोणाचीही नियुक्ती केली नसल्याने तसेच सदर रिक्त पदाबाबत न्यायालयीन वाद नसल्याचे प्रमाणपत्र त्यांना सादर करायचे. त्यानंतर पदभरतीच्या जाहिरातीच्या मान्यतेचा प्रस्ताव ह्या ठिकाणी मान्यतेस्तव सादर करताना संस्था संचलित कोणत्याही आश्रमशाळेमध्ये सदर संवर्गातील पद अतिरिक्त नसल्याबाबत अनुकंपा तत्वावर पदभरतीचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसल्याबाबत जे प्रमाणपत्र आहे तर ते सादर करायचं आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जी काही पदभरती संदर्भात या ठिकाणी ज्या सूचना आहेत तर त्या सूचना बघा देण्यात आले. त्याच्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक माहिती असेल, त्यानंतर जी काही पदं असेल ती पदं नेमकी किती रिक्त कशा पद्धतीने त्या अनुषंगाने संच मान्यता ह्या ठिकाणी करण्याच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना इथं एक प्रकारे दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या जाहिराती बघा लवकरच आपल्याला पाहायला मिळू शकते आणि ही जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सरळ सेवाने सध्या बघा होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी पदं आहेत तर त्या पदामध्ये हे जी काही सध्या 8 प्रकारची सध्या पदं इथं देण्यात आले. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर प्रयोगशाळा परिचर, शिपाई असेल, वसतिगृह अधीक्षक असेल, स्वयंपाकी मदतनीस, कमाठी, हे जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात इथं जी सध्या पदांची नावं देण्यात आली. तर त्या अनुषंगाने यांची पात्रता नेमकी काय असेल त्या अनुषंगाने देखील पुढे माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तर तो सध्या इथं निर्गमित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्याच्यामार्फत पुढे जी काही शिक्षक भरती असेल किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात ह्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहे, आश्रमशाळा आहे, तर त्या ठिकाणी इथं बघा आपल्याला पाहायला मिळू शकते. तर सध्या हा एक महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने 22 एप्रिल 2026ला निर्गमित झाले. हा निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.